आणि ब दोघे मिळून एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. तेच काम अ एकटा 12 दिवसात पूर्ण करतो, तर ब ला ते काम करण्यास किती दिवस लागतील? ठीक आहे. आता पहिल्या प्रकारात आपण बघितलं की दोघांचंही काम वेगवेगळं दिलेलं होतं आणि आपल्याला त्यांचं मिळून काम काढायचं होतं. आणि आता या दुसऱ्या प्रकारात आपल्याला दोघांचंही काम दिलेलं आहे, पण त्याने एकट्याने अने एवढ्या दिवसात केलं, तर ब ला ते काम किती दिवसात केलं ते काढायचं आहे. म्हणजे आता इथे आपल्याला एकट्याचं काम काढायचं आहे. आणि जेव्हा आपण एकट्याचं काम काढतो तेव्हा ए इंटू बी म्हणजे अ आणि ब चा गुणाकार फक्त इथे ए मायनस बी असते. ठीक आहे. कारण दोघांचं जे मिळून काम आहे त्याच्यातून आपल्याला एकट्याचं काढायचं आहे. आणि जेव्हा एकट्याचं काम काढत असतो तेव्हा आपण त्याला कुठेतरी म्हणजे अ मधून ब हा मायनस करायचा असतो. ठीक आहे. आता तेच आपण इथे ठेवू. अ आणि ब हे दोघे मिळून 4 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तेच काम अ एकटा 12 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे. दोघांचंही मिळून वालं काम आणि अ चं एकटं 12 आहे त्याचं अ चं काम. ठीक आहे. आणि इथे या दोघांची काय होणार आहे? वजाबाकी. आता तुम्ही म्हणाल अ 12 दिवसात करतो. ठीक आहे. म्हणजे हे 12 आणि वजा हे 4 तुम्हाला इथे घ्यायचे आहे. ठीक आहे. जे त्यांचं मिळून काम असणार आहे. तेच 4 गुणिला 12 आणि 12 मधून 4 गेले किती राहतात? 8 राहतात. आणि यांचा गुणाकार जर आपण केला, गुणाकार आणि भागाकार, 4 दुने 8 आणि बेसख 12 म्हणजे त्याला किती दिवस लागतील? 6 दिवस. ठीक आहे. आणि 6 दिवस तुमचं ऑप्शन असणार आहे दुसरं.